उर्वरित कर्ज म्हणजे काय? कर्जाच्या बोजाने माणूस खचून जातो. बघा, शेतकरी कर्ज काढत काढत जातो. कधी कधी व्याजच फेडले जाते. एवढा व्याज आकारणी देतात बँकवाले की त्या शेतकऱ्याला व्याजच फेडावं लागतं. कर्ज तसंच राहतं. मूळ रक्कम मात्र फिटत नाही. असे कर्जात जगणे फारच असह्य असते. मग कर्ज काढावे की नाही काढावे? आपल्याला जर आता शेतकऱ्याला शेती पिकवायलाच पाहिजे म्हणून त्याला कर्ज काढावीच लागतात. मग ह्याच्यासाठी सरकारने काय करायला पाहिजे? त्यांना थोडं तरी कर्ज माफी पण करायला पाहिजे. आणि त्यांची बियाणं आहेत ना, ती स्वस्त करायला पाहिजे. खते स्वस्त करायला पाहिजे. जे स्वस्त त्यांना द्यायचं आहे ते दिलंच पाहिजे शेतकऱ्यांना. कारण शेतकरी काय आहे? शेतकरी म्हणा, जो घर बांधते ते म्हणा, बघा, प्रत्येक मनुष्य कष्टच करत असतो, मेहनतच करत असतो. पण त्या मेहनतीला कुठे ना कुठेतरी एक समाधान द्यायला पाहिजे. तुम्हाला कसं वाटतं? आर्य चाणक्याचा व्यवहार, कुशलता, ज्ञान